15 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत, तर आपण ते आपली भेट घेतील किंवा आपले ज्येष्ठ नागरिक त्यांची भेट घेणार आहेत? काय जमा त्याची भेट घ्यायची आरक्षणासंदर्भात त्याला तिथं गरज असली ती महाराष्ट्रातली मराठ्यांची जात काय आहे हे लक्षात येईल, कारण त्यांना आम्ही आवजाव घालून विनंती केलेल्या त्याच्या आधी त्यांनी ध्यान नाही दिलं, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला देणं गेलं. ते कोणी असून द्या, आमच्याच मतदानाच्या जीवावर येईल. तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जीवावर झालेला आहे. त्यांना परत घरी हिंडायला लावायला आम्ही खंबीर येत. आता आम्ही 14 राज्यात एकत्र यायला लागलो. हो, त्याला कळण का कसा असतो. 15 तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका म्हणा. महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जातीनच जाते पुन्हा, पण देशात आंदोलन 14 राज्य एकत्र होणार. धन्यवाद. तर जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यांच्यासोबत जे सारथीचे विद्यार्थी आहेत तेही मोठ्या संख्येने उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. पण आतापर्यंत सरकारकडून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये, संपर्क कोणताही करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. जरी अध्यादेश काढला असला, जरी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी देखील त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांची आहे आणि त्यासाठीच त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. कुठलेही उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याचं पाहायला मिळतंय, पण त्यांची प्रकृती मात्र ढासळत चाललेली आहे. कारण आधीच मनोज जरांगे पाटील हे अशक्त आहेत. याआधी त्यांनी 2 वेळा उपोषण केलं होतं. 15-16 दिवस त्यांचं हे उपोषण चाललेलं होतं आणि त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा ते उपोषणावर बसलेले आहेत. आज 3रा दिवस आहे. आजपर्यंत त्यांनी काही कुठली तपासणी करू दिली नाही. आज सकाळी पण आम्ही तपासणीसाठी वैद्यकीय पथक तिथे हजर झालो होतो, परंतु आज पण त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पूर्ण नकार दिलेला आहे. ते वैद्यकीय तपासणी करून घेत नाही, त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होतात नाही. आता ते तपासणी केल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. आता साहजिक आहे, 3 दिवसापासून बिना अन्न पाण्याचं असल्यामुळे थकवा जाणवणार आहे. त्यांनी कशी दिसली आज प्रकृती? काल तुम्ही बघितलं होतं, आज कशी दिसली? आता प्रकृती जी आहे अशक्तपणा वाढतच चालणार आहे, कारण पोटात अन्नाचा कण पाण्याचा कण नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवणारच आहे. ज्यावेळी त्यांची प्रत्यक्षात तपासणी होईल त्यावेळेसच आपल्याला पुढचं काय कळेल. एक बी तुमच्या आरक्षणाबद्दल बोललं नाही कालपासून. तुमचे पीएचडी चालू आहे, तुमच्याबद्दल काम करीत नाहीत का आम्ही? तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले पोर असू. आणि माझा शेतकरी रानातला काम करणार मायबाप सुद्धा मोठं आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही शिकलेले पोर, तुम्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे. तुम्ही नुसती पीएचडीच मांडली नाही. मला काल जाऊन दे झालं असं. आताही तुमची ते लोकशाही चॅनलने बहुतेक घेतली अंदाजे. मी आवाजावर सांगतो, मी तर का डोळ्यात उघडलेलं नाही, पण आवाजावर सांगतो. आवाज कोणाचा होता? पुढे गेला ते तुमचा आवाज होता ना, तुम्ही लोकशाहीचं काम करताना. त्याने आता विचारलं जरांगे पाटील 3रा दिवस उपोषणाचं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणतात पीएचडी धारकांचं काम आम्ही उपोषणाला बसलो, पीएचडी धारकांचं काम करावं. कळीला मुली का बाकी आरक्षणाची? तर जरांगे पाटलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता आणि त्यांना काही सूचना केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. दरम्यान अंतरवालीमध्ये जरांगेंसोबत उपोषणाला बसलेले जे सारथीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस असून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सारथीचे देखील विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. दादा, मला सांगा काय मागणी आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आलात, कधीपासून आलात? नमस्कार सर, मी शंकर गोरे अमरावती विद्यापीठात पीएचडी करते. गेले 1.5-2 वर्ष आमचं रजिस्ट्रेशन पीएचडीचं कार्य सुरू झालेलं आहे. 2 वेळेस एक्झाम झाल्या, त्यात काही निष्फळ झाले नाही. विविध निवेदन दिले शासनाच्या प्रती, संवाद झाला, पण कुठलंच काही आतापर्यंत झालं नाही. आणि आता जे पीएचडीचं आमचं कार्य सुरू आहे, आता पैशाच्या अभावी थांबण्याची शक्यता आहे. गरगरबाची मुलं याच्यामध्ये, आता मी अल्पभूधारकाचा मुलगा आहे. जर मला शासनाची पीएचडी फेलोशिप मिळाली नाही तर माझं पीएचडीचं काम पूर्णतः थांबेल. त्यामुळे आम्हाला शासनाने सरसकट 2023च्या बॅचला फेलोशिप द्यावी ही माझी मागणी आहे. त्यामुळे आम्ही तो उपोषणाला बसलो आहे जरांगे पाटलासोबत. मागील 1.5 वर्षापासून म्हणजे जवळपास 18 महिन्यापासून सरकारकडे सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला की आमच्या संशोधनासाठी जो काही तुम्ही मानधन देण्यास ठरवलं होतं तो कायमस्वरूपी पुढं करावं. कारण त्यांनी ज्या जाहिराती काढल्या जाहिरात काही मेन्शन केलेलं नव्हतं, तरीसुद्धा
यावेळी याच्या अगोदर नागपूर अधिवेशनामध्ये मनोजदादांनी आम्हाला पाठवलं, तिथं चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत आणि प्रवीण दरेकरांनी मध्यस्थी केली आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून घेतल्यानंतर आमच्या मागण्या मान्य करू असं सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा काल मराठा आरक्षणासंदर्भात वाशी येथे मोर्चा गेल्याच्या नंतर वाशी येथील मोर्चामध्ये सुद्धा केसरकर साहेबांनी सांगितलं की मराठा समाजातल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. तर आमच्या मराठा समाजाला प्रत्येक वेळी आज फसवणुकीचंच, याच्या पलीकडे आम्हाला काहीच भेटलेलं नाही. कारण का आज मराठा समाज रस्त्यावर उतरला. जर आम्हाला संशोधनासाठी पैसा नाही भेटला तर आम्ही शिक्षण सोडून ज्या पद्धतीने आम्ही शास्त्र शिकून या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असाल, त्याला जर तुम्ही मूल्य समजा किंवा त्याची योग्य किंमत करत असाल तर शास्त्र बाजूला टाकून आम्ही शस्त्र घेऊ आणि या शस्त्राचं तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं परिवर्तन झालेलं परवडणार नाही. यामुळे आपल्या माध्यमातून आम्ही शास्त्राला पुन्हा एकदा कानउघडणी करतो की आमचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी फेलोशिपच्या मागणीसाठी या ठिकाणी जरांगे पाटलाच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवली, सराटी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.